नांदेड जिल्ह्यातील नावाजलेला मतदारसंघ म्हणजेच लोहा कंधार मतदारसंघ. विधानसभा निवडणूक 2014च्या रणधुमाळी सुरू असून आता प्रत्येक पक्ष आपल्या स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. जनतेची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय वाटतं शंकर अण्णा धोंडगे यांच्या विकास कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? शंकर अण्णा धोंडगे यांचा एकच विकास आहे, गहू तांदूळ टक्केवारी ह्याच्यात त्याचे जावाई युवाई त्यांनी आतापर्यंत गरीब लोकांचा 5 किलोपैकी 1.5 किलो अन्नधान्य हैदराबाद मार्केटमध्ये संजय कराळे त्याचे शिक्षण सभापती होते, यांच्या माध्यमातून यांचे उद्योगधंदे तेवढं जरी झालं तरी त्यांचा एक सुगडीचा कारखाना आहे इथं, त्यांच्यात पार्टनरशिप त्यांचा सुद्धा ते खाण्याचा प्रयत्न केला. तर या मतदारसंघात शंकर धोंडगे इतका भ्रष्टाचारी आमदार भेटला नाही आतापर्यंत. मला काय वाटतं शंकर अण्णांच्या विकासाबद्दल? मला खूप चांगलं वाटतं. शंकर अण्णापर्यंत आताच्या जे बी काही 60 वर्षाच्या काळामध्ये जे काही आमदार होऊन गेले त्या 60 वर्षाच्या काळामधली आतापर्यंत कोणत्याही आमदारनं विकास केला नाही. तेवढा विकास जनतेचा केलेला आहे. काय फक्त नुसत्या जमावामुळं किंवा याच्यामुळं नाही, तर बरेच वैयक्तिक म्हणा सार्वजनिक कामं म्हणा बरेच असे कामं आहेत. ग्रामीण पायाभूत जसे आपण आता रोड पाहिले तिथं काही, हे आता एक नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेचाही काय विकास झाला? नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता नाही आहे, मनसेची सत्ता आहे. मला चांगले कामं झालेत वाटतं. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविषयी काय वाटतं? विकास कामाबद्दल विकास म्हणजे हा लिंबोटीचा महत्वाचा पहिला पॉइंट. 1 नंबर 2 तहसील, नंबर 3 कोर्ट, नंबर 4 बस स्टँड, असा सर्व जनतेसाठी विकास केलेला आहे. आणि आता हे कोणीही लाटू नाही मी केला म्हणून, सर्वात सिंहाचा वाटा लिंबोटी धरणाचा प्रताप पाटलाचा वाटा आहे. माझ्या गावातलं वैयक्तिक उदाहरण सांगतो. आडगावला पादत्राव झाला चिखलीकर साहेबांमुळे झाला. अण्णांना फक्त त्याचं उद्घाटन केलं, पाणी साच्यानंतर उद्घाटन चिखलीकर साहेबांनी केलं. दुसरी गोष्ट सार्वजनिक कुठले काम असं कोणाचं आहे गोरगरिबाचं. नंतर युवा कार्य त्याच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी कमीत कमी 70 ते 80 लोकांचं लग्न करून दिले साहेबांना, चिखलीकर साहेबांना. बरं, रोहिदास चव्हाणांच्या विकास कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? रोहिदास चव्हाण साहेब हे सेटलमेंटचं राजकारण करून नगरपालिकेत गेलेले आहे. काँग्रेस आणि मनसेची छुपी युती होती, सगळे मिळून एकत्र प्रतापरावांच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनी मिळून नगरपालिका निवडून आणली. प्रतापरावांना कस्तरी दाबता येईल, एकाला दबत नाहीत म्हणून. आणि काहीच नाही आहे, शून्य नेतृत्व आहे, विकास कामाचं काहीच नाही. आज लोह्याच्या नगरपालिकेचा कुठलाच विकास नाही आहे. सगळे तुम्ही बघा, लोह्याचे रस्त्याची अवस्था बघा, सगळी अवस्था बघा, काहीच नाही. रनिंग आमदार तर काहीच नाही. टक्केवारी खायचं काम, भ्रष्टाचाराचं काम आहे, बाकी काहीच नाही यांच्याकडं. विकासापेक्षा नारळ फोडो कार्यक्रम चालू केलाय. जिथं गेलं तिथं नारळच फोडतात, बाकी काहीच नाही आहे त्यांच्याकडे. विकासाबद्दल बोलायचं फक्त आणि फक्त नारळ फोडायचं आणि टक्केवारीचं काम चालू आहे, विकास कुठंच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? मी वसंत मुंडे, अपक्ष नगर शिवून आलेला माणूस हो. कसं आहे, टक्केवारी ह्या कोणताही खासदार आमदार आला की नगर शिव जरी आला त्यानं सरळ टक्केवारी खाल्ल्याशिवाय राहत नाही कोणताच माणूस. लोह्यामध्ये फक्त चव्हाण साहेबांचाच वार आहे. चव्हाण साहेब हे सर्वसामान्य जनतेचं काम करणारे नेतृत्व आहे फक्त चव्हाण साहेबाचं. आणि 10 वर्षामध्ये जे कोणी काही केलं नाही, 10 वर्ष जनतेनं बघितले, लोह्याच्या जनतेनं सगळं काही बघितलेलं आहे 10 वर्षाच्या काळामध्ये. हे माजी आमदार, हे चालू रनिंग आमदार, हप्तेखोरीचे धंदे, ह्यांनी 2,500 दाखितात. हे शिल्पकार मोठे बॅनर लावतात, फक्त हे बॅनर दाखवायचे आणि हे करायचेच काम आहेत. कामाचा माणूस फक्त रोहिदास चव्हाणच आहे. सर्वसामान्य जनतेचा माणूस फक्त रोहिदास चव्हाणच आहे आणि रोहिदास चव्हाणच निवडून येणार ही 100% तुम्हाला सांगतो मी खात्री. या बाजूला जास्तीत जास्त मतानं आमचे प्रताप पाटीलच निवडून येणार आहेत, याच्यात शंका करण्याची गरज नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, याच्यातही शंका करायची गरज नाही. टोटल महाराष्ट्रामध्ये भगव्यामय वातावरणामध्ये आमच्या येथील शिवसेनेचंच राज्य येणार आहे, याच्याशिवाय अतिरिक्त काही त्याच्यात फरक बसणार नाही. आमचा ठाम विचार आहे याच्यावर. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शंकर अण्णा धोंडगे आणि रोहिदास चव्हाण हे तोलामोलाचे नेते आहेत. तर सर्वांना काय वाटतं की या निवडणूक विधानसभेला कोण म्हणजे आमदार होणार? सर्व पक्ष तुटलेले आहेत, त्याच्यामुळं अपक्ष येईल ही 100% माझी शाश्वती आहे. तुम्हाला काय वाटतं? कोणी आमदार जरी निवडून आला तरी चांगला लोहा आणि खंडाळा तालुक्याचा धडाडीचा एक कार्यकर्ता होऊन आणि रोड आणि जे 4 पदरी जे रोड मंजूर झाला आहे विलासरावच्या काळामध्ये ते आजपर्यंत झालेलं नाही, ते पूर्ण करावं. तिघालाही संधी देऊन बघितलेली आहे. आता मुक्तेश्वर धोंडगे भारतीय जनता पार्टीचे आणि गोपीनाथ मुंडेचे उमेदवार आहेत.
त्यामुळं मुक्तेश्वरला 99% चान्सेस आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर. प्रतापराव पाटील चिखलीकर. मला काय वाटतंय, कारण का दरवर्षी आश्वासन देतात पण ते आश्वासन पूर्ण करत नाही. हे योग्य नाही, कारण कोणी येऊ पण त्या सत्तेत आल्यावर त्याचा योग्य फायदा घेऊन काहीतरी सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत, ते आता सध्या तरुण पिढी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांना, माझं एक मत आहे. आणि आपले प्रतापराव पाटील चिखलीकर आणि दोघांमध्ये चुरस होणार आहे. मला वाटते प्रताप पाटील येणार आहे. प्रताप पाटील. आज आपण लोहा कंधार मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहोत. उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.